नमस्कार. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतर मुंबई महानगरपालिकेनं बनवलेला मुंबईच्या विकास आराखड्याला राज्य सरकारनं केराची टोपली दाखवली आहे. 2034 सालापर्यंतचा प्रस्तावित आराखडा आज राज्य सरकारनं बासनात गुंडाळला आणि 4 महिन्यात त्रुटी दूर करून नव्यानं आराखडा तयार करा असे निर्देश दिलेत. त्यामुळे महापालिकेला आता मुंबईच्या विकासाचा आराखडा पूर्णतः नव्यानं तयार करावा लागेल. मुंबईच्या विकास आराखड्यात अनेक चुका असल्यानं तो रद्द करण्याचा निर्धार सर्वपक्षीयांनी केला होता. नागरिकांबरोबर सत्तारूढ शिवसेना आणि भाजपकडनं सुद्धा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी झाली. विकास आराखड्यासंदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं अंतरिम आराखड्याचा अहवाल दिला. यामध्ये अनेक सुधारणांची गरज असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतर आता 4 महिन्यात नवा विकास आराखडा सादर करावा लागेल. दरम्यान विकास आराखडा रद्द करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आपण पाहूया. मुंबईच्या डीपीच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि म्हणून त्याच्यावर सन्माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आपण तयार केली होती. या संदर्भात समितीने आपला निर्णय दिलाय आणि आम्ही असं ठरवलंय की सेक्शन 154 कलम 154च्या अंतर्गत महानगरपालिकेला आम्ही निर्देश देतो आहोत की महापालिकेने पुढील 4 महिन्यामध्ये या सगळ्या चुका ज्या लक्षात येत आहेत या सगळ्या चुका सुधारून नव्याने डीपी पुनर्प्रसिद्ध करावा आणि त्यानंतर त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन मागवावे अशा प्रकारचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. तर येत्या 4 महिन्यामध्ये नवीन विकास आराखडा तयार करायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केली. मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलेला आहे की मुंबईचा आधीचा जो विकास आराखडा होता तो रद्द केला जाईल. दरम्यान नगररचना तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. शिवाय मनात आणलं तर 4 महिन्यात सगळ्या त्रुटी दूर होऊ शकतील असंही नमूद केलंय. हा विकास आराखडा रद्द करणं हा निर्णय मला वाटतं अतिशय योग्य असा निर्णय आहे. मात्र 4 महिन्यात नाही झालं तर 6 महिन्यात होईल. पण चांगला विकास आराखडा मुंबईला दिला गेला पाहिजे. त्याच्याकरता जो काही वेळ लागेल तो वेळ घेतला तरी हरकत नाही. पण हा सध्याचा विकास आराखडा रद्द करणं हे याच्या व्यतिरिक्त सरकारकडे कोणताच पर्याय नव्हता आणि मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. प्रभू सर, त्याचबरोबर तुम्हाला जाणवलेल्या महत्वाच्या त्रुटी या विकास आराखड्यामध्ये कोणकोणत्या होत्या आणि जर का सजेशन सूचना द्यायच्याच झाल्या तर आपल्या प्रमुख सूचना काय असतील? विकास आराखडा 3 भागात आहे. पहिला भाग म्हणजे त्या सध्या असणाऱ्या वापर याचा जो उल्लेख आहे त्याच्यात अनेक चुका आहेत. म्हणजे जिथे बिल्डिंग आहे तिथे रस्ता दाखवला आहे, जिथे चर्च आहे तिथे चर्च दाखवलेलं नाही, जिथे मंदिर आहे तिथे शाळा दाखवली आहे, त्या चुका सुधारणं हा पहिला भाग झाला. दुसरा भाग मुंबईच्या नागरिकांसाठी ज्या सुविधा असायला पाहिजे होत्या, जी शाळा, कॉलेज, गार्डन, प्लेग्राऊंड, त्या सुविधा 3000 सुविधा मुंबईच्या नागरिकांच्या रद्द केलेल्या आहेत. त्या सर्व सुविधा त्यांना पुन्हा मिळवून देणं हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग पुनर्विकासाच्या संदर्भात मुंबईच्या लोकांना, रहिवाशांना जे अधिक क्षेत्रफळ मिळत होतं ते क्षेत्रफळ कमी करण्याचं कारस्थान केलं होतं. ते किमान पूर्वीपेक्षा अधिक क्षेत्रफळ मिळावं या दृष्टीनं प्रयत्न करणं असे 3 भाग आहेत. आणि या निर्णयाचं युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही स्वागत केलंय. ट्विटरवरनं त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईचा विकास आराखडा रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत. आराखडा तयार करताना सामान्य मुंबईकर आणि लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेतली पाहिजेत. विकास आराखडा हा मुंबई शहराच्या विकासाचा सर्वसमावेशक मार्गदर्शक असायला हवा. तर तिकडे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सुद्धा निर्णयाचं स्वागत केलंय आणि अखेर जनतेचा विजय झाला अशीही प्रतिक्रिया दिली आहे. संजय निरुपम काय म्हणतात तर मुंबई विकास आराखडा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. हा सामान्य जनतेचा विजय आहे. शबाना आझमी, मुख्यमंत्री, आपण सर्वजण
मिळून नव्या आराखड्यावरती काम करू. नवा आराखडा जनतेशी सविस्तर संवाद साधूनच तयार व्हायला हवा. आणि ज्या डेव्हलपमेंट प्लॅनला आक्षेप घेण्यात आला तो डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे आपण जाणून घेऊया. विकास आराखड्यानुसार म्हणजे जो आधीचा विकास आराखडा होता त्यानुसार 2034 पर्यंत मुंबईचा विकास करण्यात येणार होता. या विकास आराखड्यासंदर्भात तक्रार करण्यासाठी 24 तारखेची मुदत होती. या विकास आराखड्याच्या विरोधात कालपर्यंत 25,000 तक्रारींची नोंद झाली आहे. या तक्रारींचा अभ्यास करण्यासाठी पालिकेचे 15 अधिकारी नियुक्त करण्यात आले. मुंबईच्या विकास आराखड्याला समाजाच्या विविध स्तरांमधनं मोठा विरोध झालाय. मुंबईतल्या शेकडो ऐतिहासिक इमारती या विकास आराखड्यामधनं वगळण्यात आल्या होत्या.